नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजर्सच्या आजच्या या भागामध्ये आज आपण पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायू, पक्षाघात, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये लकवा असे म्हणतो, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पक्षाघात हा मुख्यत्वे वातदोषामुळे निर्माण होतो, त्यामुळे त्याप्रमाणे त्याची चिकित्सा करावी लागते. पक्षाघाताची काही प्रमुख लक्षणे आहेत. ती म्हणजे शरीराच्या काही भागात किंवा सर्व भागामध्ये हालचाल कमी होणे, बंद होणे, शरीराचे स्नायू कमकुवत होणे, त्यामुळे स्नायूंच्या हालचाली मर्यादित होतात, शरीराच्या एका बाजूला किंवा काही अवयवांमध्ये सुन्नपणा किंवा कमजोरी जाणवते, अकस्मातपणे स्नायूंचे थरथरणे किंवा शरीराची हालचाल बंद होते, शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागामध्ये संवेदना कमी होते, बोलणे अस्पष्ट होते किंवा बोलण्यामध्ये कठीणता निर्माण होते, दृष्टी कमजोर होते, हात पायामध्ये सुन्नपणा आणि कडकपणा जाणवतो, हात पाय किंवा एकंदर संपूर्ण शरीराच्या हालचाली करण्यास त्रास होतो. थोडक्यात काय तर अचानकपणे स्नायूंवरचं नियंत्रण जातं आणि त्यामुळे शरीराच्या इतर भागांची हालचाल करणे कमी होते किंवा थांबते. पक्षाघाताची प्रमुख कारणे जर बघायला गेलं तर मेंदूला अचानक मार लागणे किंवा रक्तपुरवठा खंडित होणे, यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटतात आणि ब्लॉकेज निर्माण होतात. उदाहरणार्थ ब्रेन हॅमरेज आणि स्ट्रोक. मेंदू किंवा पाठीच्या कण्याला इजा होणं, ज्यामुळे स्नायूंच्या हालचाली मंद होतात. ब्लड प्रेशर, डायबिटीस, हृदयरोग, यामध्ये रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो. न्यूरोटॉक्सिन, ट्यूमर, मेंदू किंवा पाठीच्या कण्याला दुखापत होणे, या कारणामुळे शरीराच्या एका बाजूला किंवा काही भागांमध्ये हालचालींचे नियंत्रण कमी होते किंवा बंद होते, या कारणामुळे पॅरालिसिस निर्माण होतो. पॅरालिसिसवरती जे काही प्राथमिक आयुर्वेदिक उपचार आहे, त्यामध्ये आपण प्रामुख्याने अश्वगंधा, ब्राह्मी, बला, शतावरी, गुडूची, कवचबीज यासारखी चूर्ण आपण आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ल्यानुसार घेऊ शकतो. त्याचप्रमाणे दशमूळ काढा, मांस्यादी काढा दिवसातून 2 वेळा आपण घ्यावा. तसेच ब्राह्मी घृत हे सुद्धा त्यावर एक उत्तम औषध आहे. तसेच पक्षाघातामध्ये जी पंचकर्म केली जातात, त्यामध्ये प्रामुख्याने स्नेहन म्हणजेच तीळ तेलाने किंवा महानारायण तेलाने मालिश करणे, स्वेदन म्हणजे वाफ देणे, निर्गुंडीपत्र किंवा शिगृपत्र म्हणजे शेवग्याची पानं यांची वाफ देणं, बस्ती म्हणजे यामध्ये शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी गुदद्वाराद्वारे औषधी तेल किंवा काढा देण्यात येतो. विरेचन, पोटातील द्रव्य बाहेर काढण्यासाठी विरेचन औषध देऊन त्यांचं पोट साफ केलं जातं. नस्य म्हणजे नाकावाटे औषधाचे थेंब टाकले जातात. शिरोधारा, मांशादी काथाने शिरोधारा घेणे, यामुळे रक्तदाबावर नियंत्रण येते. जीवनशैली व आहारविहार, यामध्ये प्रामुख्याने तणावमुक्त राहणे, पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे, नियमित ताजे आणि हलके तसेच पचनशक्ती वाढवणारे अन्न घेणे, तूप, दूध, मूग, मसूर यासारखे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करणे, ज्यामुळे वातावरती नियंत्रण होते. पक्षाघात म्हणजे पॅरालिसिसचा धोका कमी करण्यासाठी डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग यांची नियमितपणे तपासणी करावी. तसेच तंबाखू आणि दारू यांचं व्यसन टाळणं आवश्यक आहे. धन्यवाद.